मला माहीतच नव्हतं की यासाठी सगळेजण दिवसभराचा उपवास पकडतील. त्यासाठी 2 उकडलेले बटाटे खिसून घेतले. त्यामध्ये 3 चमचे साबुदाण्याचं पीठ टाकलं. साबुदाणा मिक्सरमधूनच फिरून घेतला होता. त्यानंतर चवीनुसार मीठ, जिरं, कुटलेली लाल मिरची आणि थोडं पनीर खिसून घातलं. त्यानंतर पीठ चुरून घ्यायचं आहे. आता चुरल्यानंतर 5-10 मिनटंसुद्धा थांबण्याची आवश्यकता नाही. लगेच त्याची पारी बनवायला घ्या. त्यानंतर त्यामध्ये चीज भरलं आणि छान असे बॉल्स बनवून घेतलेले आहेत. हे पहा, सगळे अशा पद्धतीनेच बनवून घ्यायचे आहेत. आता सगळे बॉल्स बनवून झाल्यानंतर मी याला तळून घेणार आहे. पण तुम्ही अजिबातच तेल खात नसाल तर एअर फ्रायरमध्ये करू शकता किंवा आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून उलट पुलट करून मस्त असे भाजून घेऊ शकता. पण या ठिकाणी मी तळूनच घेतलेले आहेत. छान इतका कलर सुरेख येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आणि वरून मस्त असे खुसखुशीत झालेले आहे. आतमध्ये अजिबात गच्च झालेले नाही, छान पोकळ झालेले आहे. त्यामधले चीजसुद्धा छान मेल्ट झालेलं आहे. हे पहा, एखाद्या वेळेस उपवासाला अशी सुद्धा रेसिपी चालते. हे पहा, जेवढे बनवायला सोपे आहे की नाही, चवीला तेवढेच एक नंबर आहे. आणि आमच्या घरात तर सगळ्यांना भारी आवडले. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही, कमेंट्स करायला मात्र तुम्ही विसरू नका. तुम्ही ही रेसिपी या अगोदर बनवली का? मी पहिल्यांदाच बनवली, पण घरामध्ये सगळ्यांना प्रचंड अशी आवडलेली आहे. त्यासाठी तुम्ही उशीर करू नका. वाटाण्याचा सीझन संपायच्या अगोदरच ही रेसिपी बनवून घ्या. 1 वाटी हिरवे वाटाणे, हिरवी मिरची, लसण छान वाफवून घ्यायचं. वाफवल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. त्यामध्ये कोथिंबीर टाकली. आवश्यकता असेलच तर थोडंसं पाणी टाकून एकदम पेस्ट अशी काढून घ्या. त्यानंतर चवीनुसार मीठ, ओवा, तीळ टाकले, छान मिक्स करून घेतलं. आणि त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा टाकून छान पीठ चुरून घ्यायचं. पीठ चुरताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. त्यानंतर पोळी लाटून घ्यायची आणि हव्या त्या आकाराने कट करून घ्या. आता मी मुलांसाठी बनवत आहे तर छान मस्त समोस्याचा आकार दिलेला आहे. आता उलट पुलट करून मस्त लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. जर तुम्ही हे मीडियम गॅसवर तळले ना तर एकदम खुसखुशीत अशी ही समोसा पुरी बनवून तयार होते. आणि 8 दिवस जरी घरात राहिली ना तर अजिबात खराब होत नाही. मुलांना तर ही प्रचंड आवडलेली आहे. आगळी वेगळी पुरी खाणारे प्रत्येकजण विचारतील की ही पुरी तुम्ही कशापासून बनवली आहे, इतकी चविष्ट झालेली आहे, एकदम खुसखुशीत आहे. आता माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही, कमेंट्स करायला मात्र विसरू नका. प्रवासात नेण्यासाठी एक नंबर अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला माहिती आहे का, ताटात कितीही भाज्या असल्या तरी ही चटणी ताटात पाहिजे. एकदा वाटते, महिनाभर सुद्धा खराब होत नाही. वाटीभर लसण, वाटीभर कांदा, चवीनुसार मीठ, लाल तिखट, थोडंसं जिरं टाकायचं आणि वाटून घ्यायचं. आता वाटताना एकदम पेस्ट नाही टाकायची, वाटायची तर थोडी अधरवधर वाटायची. आणि वाटणं झाल्यानंतर वाटीभर पाणी त्यामध्ये टाकून मिक्स करायचं. हे पहा, अशा पद्धतीने. आता त्यानंतर ही चटणी जास्त वेळ टिकवण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं तूप टाकायचं. तुपामुळे चव खूप छान येते. त्यामध्ये जिरं मोहरी टाकायचं. कडकडल्यानंतर वाटलेलं वाटण टाकायचं. छान असं मिक्स करायचं. आता जोपर्यंत सगळं तेल असं सुटत नाही तोपर्यंत याला छान अशी परतून घ्यायची. म्हणजे जास्त वेळसुद्धा, 1-2 महिनासुद्धा ही खराब होणार नाही. हे पहा, अशा पद्धतीने छान बारीक ते मीडियम गॅसवर होऊ द्यायचं. मस्त तेल सुटल्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा. थोडंसं अजून होऊ द्यायचं. आणि या ठिकाणी लसण कांद्याची ही चटणी झणझणीत अशी तयार झालेली आहे. चवीला म्हणसाल तर एक नंबर. भाजी असली तरी तुम्ही ही चटणी खाचाल भातासोबत अप्रतिम लागते. कशी वाटली कमेंट्स. आजची रेसिपी कशापासून बनवली हे मुलांना कळलंच नाही तर अर्ध्या तासापूर्वी सोल मुगाची डाळ भिजत घातली, मिक्सरच्या भांड्यात टाकली. अर्धा कद्दू वरचे सालं काढून चिरून मिक्सरच्या भांड्यात टाकलं. थोडंसं फिरून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे आंबट दही टाकून घेतलं. थोडं पाणीसुद्धा घालायचं आणि एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद, जिरं टाकायचं, मिक्स करायचं. सगळ्यात शेवटी थोडासा खायचा सोडा टाकायचा, मिक्स करायचं. त्यानंतर तेल लावलेल्या प्लेटमध्ये टाकायचं आणि 5 मिनटं फुल गॅसवर वाफवून घ्यायचं. 5 मिनटामध्ये हा नाश्ता बनवून तयारच होते. आणि पूर्ण थंड झाल्यानंतर हव्या त्या आकाराने कट करून घ्या. आता तुम्ही अजिबातच तेल खात नसाल तर असंही खाल्लं तरी खूप मस्त लागते. पण मी या ठिकाणी तेलामध्ये जिरं, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि छान याला फोडणी घालायची. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि गरमागरम असा हा कद्दूचा ढोकळा बनवून तयार झाला. बनवायला जेवढा सोपा आहे की नाही, चवीला तर एक नंबर आहेच, पण पौष्टिकसुद्धा तेवढाच आहे. मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका. तुम्हाला माहिती आहे का, हिरव्या वाटाण्याच्या शेंगा बाजारात आल्या ना आल्या की दररोज एक एक नवीन रेसिपी होते. त्यासाठी हिरव्या वाटाण्याचे दाणे, लसण, हिरवी मिरची, थोडंसं तेल टाकून खमंग असं भाजून घ्यायचं. त्यानंतर कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकायचं आणि खलबत्त्यात अधरवधर वाटून घ्यायचं. 1 कप पाण्यामध्ये चवीनुसार मीठ, ओवा, कुटलेली लाल मिरची आणि अर्धा कप तांदळाचं पीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीचं झालेलं असलं पाहिजे.
त्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर थंडगार पाण्याचा हात घ्यायचं, पीठ चुरून घ्यायचं. गोळा उचलायचा, अशा पद्धतीने पारी बनवायची, त्यामध्ये बसेल एवढं सारण टाकायचं आणि त्याचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. आणि आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं, त्यामध्ये हे बॉल्स टाकायचे आणि उलट पुलट करून थोडं थोडं तेल टाकून मस्त लालसर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. आता जेवढे दिसायला मस्त आहेत की नाही, चवीलाही तेवढेच एक नंबर आहेत. खूपच खस्ता खुसखुशीत अशी ही वाटाण्याची कचोरी बनवून तयार होते. पण बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा.